तिसरी जेपीसी 130th अमेंडमेंट, त्याच्यामध्ये कुठलाही प्रधानमंत्री मुख्यमंत्री जर 30 दिवस जेलमध्ये गेला तर त्याला सुमोटो काढायचा अधिकार आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ताकदीने विरोध करत आहे. 2 जेपीसी मध्ये आम्ही चर्चेला बसलो, अजून ती जेपीसी पूर्ण झालेली नाही, त्याच्यामुळे 2 मध्ये आमची अजूनही चर्चा चालली आहे. तिसऱ्या जेपीसी मध्ये आमचा पहिल्या दिवसापासून त्या विधेयकाला विरोध आहे. कालही होता, आजही येऊन उद्या होईल, कारण का कुठलाही व्यक्ती उद्या कुठल्याही नेत्याला जेलमध्ये टाकेल, 31 दिवस ठेवेल, 31व्या दिवशी त्याला सुमोटो काढता येईल, हे अधिकार कोणाचेही नाही. कारण का केस खरी आहे की नाही या देशामध्ये, यू आर इनोसेंट, यू आर प्रूव्हन गिल्टी. मला एक मिनिट, डिलिमिटेशनचा प्रोसेस काय असेल, फॉर्म्युला काय असेल, हे तर कळलं पाहिजे आम्हाला. आमचं म्हणणं आहे डिलिमिटेशन काळाची गरज आहे असं सरकार म्हणते. ठीक आहे, आमची चर्चेला बसायची तयारी आहे, पण तुम्ही एकतर साऊथच्या राज्यांवर अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी घेतलीच पाहिजे, कुठल्याच राज्यावर अन्याय होऊ नये. आणि म्हणून मी डीएमकेचा आवर्जून उल्लेख केला, कारण का डीएमके पक्षाची माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे आणि 50% सीट जर वाढणार असतील तर डीएमके ह्याचा विचार करायला, मी हो म्हणलेले नाही, विचार करायला आपण सगळे इंडिया अलायन्समध्ये बसूया, ही डीएमकेची लाईन मी स्वतः ऐकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या सगळ्यांबरोबर चर्चा करूनच इंडिया अलायन्स एक मताने निर्णय घेईल. असं झालं त्याच्या आधी ना 50%चं आलं ना फॉर्म्युला आला आणि विधेयक पडलं, आणि त्याच्यामुळे नवीन विधेयक आमच्याकडे आलेलं नसल्यामुळे आम्ही विधेयकावर कसं बोलणार. नाही, एक तर 50%, पण फॉर्म्युला डिलिमिटेशनचा कसा करणार हे पण आम्हाला कळलं पाहिजे ना. आता तुम्हाला आठवत असेल तर आसाममध्ये तुम्ही जर बघितलं तर आसाममध्ये गौरव गोगोईंचा मतदारसंघाची चीरफाड करून टाकली, हा डेटा आहे ना. त्याचबरोबर पुण्यामध्ये कॉर्पोरेशनचे जे वॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये दत्ता धनकवडेंचा वॉर्ड हा पूर्णपणे तोडून फोडून टाकला होता. आणि हे तुमच्याच चॅनलवर दत्ता धनकवडेंनी ही कंप्लेंट दिवंगत नेते अजितदादा पवारांना सांगितली होती, हे तुमच्या चॅनलवर दाखवलेली गोष्ट. तर पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये तोडलेले फोडलेले वॉर्ड, आसामच्या इलेक्शनमध्ये तोडलेले फोडलेले मतदारसंघ, त्याच्यामुळे काळजी वाटणं साहजिक आहे ना. डिलिमिटेशन व्हावं नाही व्हावं, 50% वाढवावं, काय फॉर्म्युलाची चर्चा तर झाली पाहिजे नाही का. सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झाली पाहिजे. आणि प्रस्तावच आला नाही, त्याच्यामुळे प्रस्ताव नाहीच आला म्हटल्यावर आम्ही बोलणार कसं त्याच्यावर. एकतर मला गंमत ह्याची सगळ्याची असं वाटते, जे मी काल नाशिकमध्ये गेले आणि मला वेदना होता त्या गोष्टींमध्ये. कारण का आमचं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही आहे. आम्ही राजकारणात समाजकारणात जेव्हा येतो तेव्हा आमची भावना ही चांगलं पॉलिसी मेकिंग व्हावं म्हणून आम्ही दिल्लीला जातो. म्हणजे मी स्वतः खासदार का झाले याचं कारण मला असं वाटलं की चांगली पॉलिसी मेकिंगचं काम आपण करावं, विधेयकांवर चांगलं काम करावं. आणि विधेयकांवर सोडून बाकी सगळीच चर्चा आमच्याबद्दल होती. एक तर आम्हाला आधी काँग्रेसमध्ये मर्ज केलं, मग आम्हाला बीजेपीत मर्ज केलं, त्याच्यानंतर सेनेत मर्ज केलं. मी परवा नाशिकमध्ये म्हणले आता मनसेच राहिले. तुम्ही आमच्या पक्षाकडून कुठलं स्टेटमेंट आलंय? तुम्ही आमच्याच पक्षासाठी आम्ही सोडून सगळे विचार करतायत. आमच्या एकही आमदार, खासदार, पदाधिकारी, नेता, आमचा कार्यकर्त्याचं कुणाचंही स्टेटमेंट मी कुठल्याही चॅनलवर पाहिलेलं नाही. तुमचे सूत्र तुम्हाला सांगतात. कुठला आमचा नेता येऊन बाहेर म्हणालाय काही वेगळं? नेता, कार्यकर्ता, विधायक, खासदार सांगा ना मला. त्यामुळे आमच्याकडे ईडी, सीबीआय नसल्यामुळे आमच्या पक्षाची बदनामी
असंच करणार. कारण का आमचे ना कॉन्ट्रॅक्ट, ना आमचे ईडी, ना सीबीआय, ना आईस, त्याच्यामुळे ते काहीच नसल्यामुळे एक पक्ष जो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी काम करू इच्छितो त्याचा खच्चीकरण कसं करणार, तर असली बदनामी करून. कारण का दुसरी आमची बदनामी करायला काही आईस नाहीच आहे ना आमच्याकडे. हे विषयच येत नाही ना. जर मी कानपूरला जाणारच नाहीये तर गुगल करून किती अंतर आहे बघूच कशाला. मग ट्रेननी जायचं, प्लेननी जायचं कशाला. जिस रास्ते जाना ही नहीं उसकी चर्चा ही क्यों करो. आम्ही इंडिया अलायन्स मध्ये काम करतोय आणि आमच्या या सगळ्याबद्दल मग काँग्रेस असू दे किंवा ना काँग्रेसने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय, ना भारतीय जनता पक्षाने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही दिलाय. त्याच्यामुळे ना एनडीएचा प्रस्ताव आहे ना काँग्रेसचा प्रस्ताव आहे.